मुंबईमधल्या पश्चिम रेल्वे मार्गावरच्या मालाड या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती एकाची धारदार शस्त्रानं चक्क हत्या करण्यात आली आहे। लोकल ट्रेनमधून उतरताना झालेला वाद हत्येपर्यंत पोहोचला। हत्या करून पळून जाताना आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला रात्री उशिरा अटकही करण्यात आली आहे। आलोक कुमार सिंग या कॉलेज प्राध्यापकाची हत्या करण्यात आली आहे। नंदकिशोर गावडे आपले प्रतिनिधी आपल्याला या घटनेसंदर्भातील अधिकची माहिती देतील। नंदकिशोर, नेमकं काय घडलं होतं? वाद इतका विकोपाला का गेला की थेट हत्या झाली? नक्कीच खरं तर आपण पाहायला गेलं तर लोकल जी पश्चिम भागात लोकल जाते त्या ठिकाणी मोठी जी गर्दी आहे ती संपूर्णच लोकलच्या ट्रेनमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। असेच कालच्या ट्रेनमध्ये सुद्धा मोठी गर्दी होती आणि उतरताना दोन्ही जे प्रवासी होते त्यांच्यामध्ये हा वाद झालेला आपल्याला पाहायला मिळते। मात्र वाद छोट्या कारणावरून झाला असला तरी एकाला जीव गमवावा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आलोक सिंग असं मृत्यू झालेल्याचं नाव आहे। सुरुवातीला उतरण्याच्या भांडणावरून खरं तर वादावरून संपूर्ण हे प्रकरण घडलं। त्याच्यानंतर त्याच्या हातात असलेलं ते धारदार शस्त्र होतं, ते शस्त्र जो ओमकार शिंदे जो आहे त्यानं आलोक सिंगच्या पोटामध्ये घुसवलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याला खरं तर तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र रुग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचं सुद्धा समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतं। जो आरोपी होता तो तात्काळ तिथून फरार झालेला होता, मात्र ज्या सीसीटीव्हीच्या आधारे हा संपूर्ण तपास घेतला जातो तो सीसीटीव्ही सुद्धा आता आपल्या स्क्रीन समोर आपल्याला दिसतोय। त्याच्यामुळे सीसीटीव्हीचा संपूर्ण वापर करत पोलिसांनी रात्री उशिरा या आरोपीला ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज खरं तर हॉलिडे कोर्टामध्ये याला दाखल करण्यात येईल, त्याची मेडिकल होईल। त्याच्यानंतर पोलीस तपास खरं तर करण्यासाठी पोलीस कस्टडीची मागणी जी आहे ते पोलीस करणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मात्र बोरिवली पोलिसांनी म्हणजे रेल्वे पोलिसांनी संपूर्ण जो तपास आहे तो 12 तासाच्या आतमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो। मात्र या छोट्याशा कारणावरून एखाद्याला जीव गमवावा लागतो ह्याचं ज्वलंत उदाहरण जे आहे ते काल मालाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती झालेल्या या वादातून आपल्याला पाहायला मिळते। बरं, नक्कीच धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। ही जी हत्येची घटना घडली ती अतिशय लज्जास्पद आहे। छोट्या कारणाचं रूपांतर वादात झालं आणि त्या वादाचं रूपांतर हत्येपर्यंत पोहोचलं। आरोपीला सध्या पोलिसांनी या सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली आहे।